हॅलो स्टुडंट्स, मॅथ्स बाय प्रवीण सर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपण व्हिडिओ लेक्चर बनवायला चालू केलेले आहेत. तुम्ही ते चॅनल आपलं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाकीच्या मुलांनाही तुमच्या मित्रांनाही सांगा. आपण सोप्या सोप्या कन्सेप्टमध्ये शिकवायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. त्यासाठी आज पहिला पॉईंट एक तुम्हाला घेते, ट्रिग्नॉमेट्रिकच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या. बऱ्याच मुलांच्या ट्रिग्नॉमेट्रिकच्या व्हॅल्यू 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर विसरतात. तर लाईफ टाइम तुमच्या कशा व्हॅल्यू लक्षात राहतील, तर त्यासाठी मी फिंगर्स मेथडवरून सांगणार आहे. फिंगर्स म्हणजे आपल्या हाताच्या बोटावर व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायची हे तुम्हाला मी शिकवणार आहे. तर सर्वांनी जरा थोडंसं लक्ष देऊन बघा. त्यासाठी पहिली साइनची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा साइनचा. त्यानुसार बाकीचे कसे लक्षात ठेवायचे बघा. साइन थिटा इज इक्वल टू रूट मध्ये लक्षात ठेवायचं बिलो फिंगर्स डिवायडेड बाय 4. मग कॉस थिटाला काय येईल, याला बिलो फिंगर असेल तर याला काय असेल त्याच्या अपोजिट अबो फिंगर्स डिवायडेड बाय 4. आणि टॅन मधला टी म्हणजे लक्षात ठेवायचं दोन्ही म्हणजे बिलो डिवायडेड बाय अबो. आता कॉट थिटा काय असतो, टॅन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे काय होईल, अबो फिंगर्स डिवायडेड बाय बिलो फिंगर्स. त्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल काय असतो, सेक थिटा. मग सेक थिटा म्हणजे याचा रेसिप्रोकल किती येईल, 4 डिवायडेड बाय अबो फिंगर्स. आणि कोसेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल असतो, साइनचा. मग ते काय येईल, 4 डिवायडेड बाय बिलो फिंगर्स. कळलं, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यामधला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, साइन इज इक्वल टू बिलो फिंगर्स डिवायडेड बाय 4. मग कॉसला ऑफ कोर्स काय असणार आहे, अबो फिंगर्स डिवायडेड बाय 4. आणि टॅन म्हणजे या दोघांचा रेशो. ओके, आता आपण या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या ते बघा. थिटा म्हणजे तुमचा काही अँगल आपण घेऊ शकतो. तो काय असेल बघा पुढं. मी एक फिंगर्स म्हणजे आपला एक हँड काढला, लेफ्ट हँड मी ड्रॉ केलेलं इथं, नॉर्मली समजून घ्या. आता हॉरिझॉन्टल जे आपलं बोट असतो त्याला म्हणतात 0 डिग्री. हॉरिझॉन्टल अँगल आपला किती असतो, 0 डिग्री. त्यानंतर व्हर्टिकल अँगल किती असतो, एक्झॅक्टली 90 डिग्री. आणि मधलं बोट म्हणजे काय असतं, 0 to 90 चा बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे किती होईल, 45 डिग्री. त्यानंतर 45 च्या खालचा जो अँगल असतो तो काय कन्सिडर केला, 30 डिग्री. आणि वरती मोठा अँगल असेल तो 60 डिग्री. ओके, आता हे व्हॅल्यू करताना थोडीशी नोट्स म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा. नोट म्हणजे माहितीसाठी तुमच्या. बऱ्याच मुलांना ह्या गोष्टी माहित नसतात, मग ते प्रॉब्लेम येतात. 0 डिवायडेड बाय एनी नंबर असेल तर लक्षात ठेवा त्याचं आन्सर 0 येतं. आणि एनी नंबर डिवायडेड बाय 0 त्याची व्हॅल्यू येते इन्फिनिटी. मी तुम्हाला फक्त साइन, कॉस, टॅन या तीनच व्हॅल्यू काढायला शिकवणार आहे. बाकीचे जे कॉट, सेक आणि कोसेक त्याचे रेसिप्रोकल असतात ते तुम्ही होमवर्कला करू शकता. पहिली व्हॅल्यू मी सांगतो साइनची. साइन 0 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हाऊ टू फाइंड साइन 0, तर साइन इज इक्वल टू आपला काय फॉर्म्युला होता, साइन इज इक्वल टू बिलो फिंगर अपॉन 4. मग आता बिलो फिंगर बघा, कुणाचे बिलो फिंगर बघा, 0चे. 0चे बिलो फिंगर्स किती असतील, 0, कारण 0च्या खाली फिंगर्सच नाहीत. मग 0चे बिलो फिंगर्स किती होतील, 0 डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू किती येईल, 0. आणि 0चं स्क्वेअर रूट 0. तसेच मी कुठली व्हॅल्यू काढतोय, साइन 30 ची व्हॅल्यू काढून दाखवतो तुम्हाला. साइन 30 इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये साइनचा फॉर्म्युला काय, बिलो फिंगर्स अपॉन 4. 30 कुठे आहे बघा, इथं. बिलो फिंगर्स किती आहेत, 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती होईल, 1 अपॉन 4. आणि 1 अपॉन 4 चं स्क्वेअर रूट 1/2. तसेच साइन कुठली व्हॅल्यू काढणार, 45 ची. साइन 45 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार बघा. साइन 45 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण, साइन इज इक्वल टू काय असतं, बिलो फिंगर्स. बिलो फिंगर्स किती आहेत, रूट मध्ये किती आहेत बिलो फिंगर्स, 2 डिवायडेड बाय 4. 2 डिवायडेड बाय 4 किती येईल, 1/2. 1 चं स्क्वेअर रूट किती असतं, 1. आणि 2 चं स्क्वेअर रूट √2. बरोबर ना. 2 ने ह्याला डिवाइड केलं तर वरती 1 येईल, खाली 2 येईल. 1 चं स्क्वेअर रूट 1 येतं, 2 चं स्क्वेअर रूट नसतं म्हणून √2. त्यानंतर कुठली व्हॅल्यू करणार, साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू कशी येईल, रूट मध्ये. 60 कुठे आहे बघा, इथं. बिलो फिंगर्स साइनला काय असतात, बिलो फिंगर्स. किती बिलो फिंगर्स, 3 डिवायडेड बाय 4. मग 3 चं स्क्वेअर रूट असतं का, नसतं. √3 अपॉन 4 चं स्क्वेअर रूट 2. त्यानंतर किती, साइन 90. साइन 90 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, साइन 90 डिवायडेड बाय साइन 90 इज इक्वल टू रूट मध्ये काय असतं, बिलो फिंगर. 90 चे बिलो फिंगर्स किती आहेत, 4. सॉरी 90 चे बिलो फिंगर्स किती आहेत बघा, 1 2 3 4. 4 डिवायडेड बाय किती, 4. 4/4 किती येईल, 1. आणि 1 चं स्क्वेअर रूट 1. अशा मी कोणत्या व्हॅल्यू काढल्या, साइनच्या. तशा सिमिलरली तुम्ही कोणाच्या व्हॅल्यू काढू शकता, कॉसची व्हॅल्यू काढू शकता. कॉसच्या 1-2 व्हॅल्यू काढून दाखवतो मी तुम्हाला, बाकी तुम्ही होमवर्कला करू शकता. आता बघा कॉसची पहिली व्हॅल्यू काढून देतो मी, 0 ची. कॉस 0, कॉस काय म्हणतो बघा, कॉस थिटा इज इक्वल टू अबो फिंगर्स अपॉन 4. मग कॉस थिटाचे अबो फिंगर्स किती आहेत बघा, 0 आपण अँगल घेतलाय, 0चे अबो फिंगर्स किती आहेत, 4. 4 डिवायडेड बाय 4 किती येईल, 1. 1 चं स्क्वेअर रूट 1. तसेच मी कॉस 90 ची व्हॅल्यू काढून दाखवतो. कॉस 90 किती येईल, 90 कुठे आहे बघा, इथं आहे. कॉस काय म्हणतो, अबो फिंगर्स. 90 चे अबो फिंगर्स आहेत का,
नाही. मग ते किती असतील? √0 डिवायडेड बाय 4. 0 डिवायडेड बाय 4 0. मग 0चं स्क्वेअर रूट 0. अशा बाकीच्याही तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. समजा tan ची काढून दाखवतो तुम्हाला मी. tan 45 डिग्री. tan ची व्हॅल्यू कशी काढणार? tan इज इक्वल टू काय असतं बघा? tan थिटा इज इक्वल टू बिलो फिंगर्स अपॉन अबो फिंगर्स. मग बिलो फिंगर्स किती आहेत? 45 चे बिलो फिंगर्स किती आहेत? 2 डिवायडेड बाय अबो किती आहेत? 2. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 2 डिवायडेड बाय 2 किती येईल? 1. आणि 1 चा स्क्वेअर रूट 1. अशा पद्धतीने तुम्ही बाकी tan चे व्हॅल्यू, cot चे व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही प्रयत्न करा, ट्राय करा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की सगळ्या व्हॅल्यू तुमच्या करेक्ट येतात का नाही. आपण इथे थांबू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढचा ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट आपण चालू करू. ओके.